हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. सो नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहोत साऊथ कॅरोलिनामध्ये. आम्ही राहतो ते नॉर्थ कॅरोलिना आणि साऊथ कॅरोलिना हे वेगळं स्टेट आहे. सो इथे खूप छान प्लेसेस आहेत बघण्यासाठी आणि न्यू इयर एन्जॉय करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. सो सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. या खूप छान आणि सुंदर अशा हॉटेलवर आलेलो आहोत. रिसॉर्टचं नाव आहे नॉर्थ बीच रिसॉर्ट अँड विलास. हे मार्टेल बीच वरती आहे. सो बीच एरिया साईडला आम्ही आलेलो आहोत. खूप छान सिनेरिओ आहे आणि खूप छान हॉटेल रूम्स आहेत आणि आम्ही थोडी लक्झरी रूम बुक केली आहे. तर न्यू इयर आहे, न्यू इयरला काहीतरी युनिक गोष्ट करायला हवी. सो मी कसं आहे इकडचं रूम वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करीन. हॉटेल आतमधून कसं आहे, बाहेरून कसं आहे ते पण शेअर करेन. सो चला, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आमच्या रूमची टूर देते. सो लेट्स गो. सो हा आहे आमचा रूम आणि रूम आहे 17th फ्लोअरवर. सो 1712 आमचा रूम नंबर आहे आणि हॉटेलच्या रूमचा डोअर बघा किती छान आणि मोठा लॅविश असं दिलेला आहे. जसा रूमचा डोअर आहे तसं आतून रूम पण लॅविश आहे. सो चला बघूया. सो वेलकम टू द रूम. रूममध्ये आत एंट्री केल्यावरच इथे एक छान अशी फ्रेम दिली आहे आणि एंट्रीला समोर छान असं मिरर आणि डेकोरेशन पीस दिलेला आहे. या साईडला आहे एक बेडरूम. सो चला मी तुम्हाला दाखवते. छान सुंदर अशी इथे बेडरूम आहे आणि त्याचं डेकोरेशन वगैरे लॅम्प वगैरे खूप सुंदर वाटत आहे. सो इथे एक वॉर्डरोब दिला आहे असा आणि त्यानंतर या साईडला पण एक वॉर्डरोब आहे. इकडे पिलो वगैरे आहेत. सगळं आम्ही घातलेले आहेत. लेटेस्ट आम्ही जॅकेट्स इथे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे छान असं डेकोरेशन पीस आहे. हा बीच एरिया आहे त्याच्यामुळे बीच रिलेटेड थीम आहे रूम मध्ये. आणि या साईडला आहे या बेडरूमचं वॉशरूम. सो इकडे आहे शॉवर रूम आणि कबोर्ड. त्याच्यानंतर आहे बेसिन. सो आणि बाकीच्या ज्या काही आपल्याला लागणाऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या दिलेल्या आहेत. तर चला आता आपण बाहेर जाऊया. सो आता आपण मेन रूम कडे जाऊया. सो चला. सो इथे पण ह्यांनी थोडी स्टोरेज दिलेलं आहे. सो ते मी तुम्हाला दाखवते. सो ह्या काही ज्या आपल्या रिक्वायर्ड गोष्टी असतात त्या त्यांनी दिलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते काय काय दिलेलं आहे. बेसिकली आयर्न बोर्ड आणि आयर्न दिलीच जाते. त्याच्यानंतर इकडे चेअर्स पण दिलेल्या आहेत. म्हणजे जर कोणी हँडिकॅप असेल वगैरे हँडिकॅप चेअर आहे ती. आणि क्लिनिंग किट आहे. आणि हा बघा, हा त्यांनी DVD प्लेअर दिलेला आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइम बघतेय की कोणत्या हॉटेलमध्ये DVD प्लेअर पण देतात. सो छान आहे. पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आहे माझा की हॉटेलवाल्याने DVD प्लेअर दिलेला आहे. सो आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते काय दिलं आहे. सो वॉशर अँड ड्रायर की हॉटेलच्या रूम मध्ये कपडे धुण्याचंही आणि वाळवण्याचंही टेन्शन दिलेलं नाहीये. सो खूप छान ऑप्शन दिलेला आहे. आणि जे पैसे घेतलेले आहेत तेवढ्या सगळ्या फॅसिलिटी इथे दिलेल्या आहेत. तर नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला दाखवते किचन. आणि हे बघा किचन. असं वाटत आहे की आपण एखाद्या घरामध्येच आहोत. जसं घरामध्ये आपलं मोठं किचन असतं तेवढा मोठा किचन दिलेला आहे. आणि वरती छान असं डेकोरेशनच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर किचन मध्ये काय काय दिलंय ते मी तुम्हाला दाखवते. हा डबल डोअर फ्रीज आहे. मोस्टली आपण हॉटेल्समध्ये जातो त्यावेळी आपल्याला सिंगल डोअर असतो किंवा एखादा छोटा फ्रीज दिला जातो. पण यांनी डबल डोअर फ्रीज दिलेला आहे. तो पूर्ण खाली आहे. आपण काही घेऊन आला तर इथे ठेवू शकतो. त्यानंतर इथे दिला आहे टोस्टर.
आणि त्यानंतर इथे आहे ज्युसर, हा आहे मायक्रोवेव्ह, हा स्टोव, म्हणजे लिटरली स्टोव पण बघा अमेरिकेतील घरामध्ये जसा स्टोव असतो असा मायक्रोवेव्ह असतो, जसं फ्रीज असतं सेम त्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ह्या साईडला आहे कॉफी मेकर. आणि हे बघा म्हणजे डिश वॉशर सुद्धा दिलेला आहे. सो या हॉटेलमध्ये आल्यानंतर आपण पाहिजे तेवढं जेवण बनवू शकतो, भांडी पण इथे धुवू शकतो आणि कपडे पण धुवून इथेच वाळवू शकतो. सगळ्या फॅसिलिटी यांनी दिलेल्या आहेत. सो मी तुम्हाला थोडा पार्ट दाखवते की कटलरीज वगैरे काही दिले आहेत का. सो बघा पूर्ण ग्लास सेट दिलेला आहे, वाईन सेट दिलेला आहे. त्यानंतर इकडे मायक्रोवेव्हची भांडी दिलेली आहे. त्या साईडला पण काचेची भांडी आहे जी आपण मायक्रोवेव्ह मध्ये लागतं ती आहे. आणि हे बघा पूर्ण डिनर सेट दिलेला आहे. प्लेट्स वगैरे बघाल ना तर तुम्ही त्यांनी भरपूर क्वांटिटी दिली आहे. छोट्या प्लेट्स, मोठ्या प्लेट, बाउल, कप, आरामशीर एक 7 ते 8 लोक राहू शकतील एवढं त्यांनी प्लेट्स अँड ऑल सगळं दिलेलं आहे. आणि हे बघा आता जे पूर्ण सगळं जेवण बनवण्याची ग्रेटर हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इव्हन यांनी हे पण दिले, यांनी हे टॉम हे पण दिलेलं आहे. हे लेमन ज्यूस काढण्यासाठी हे पण दिलेले आहेत. भरपूर अशा गोष्टी दिलेल्या आहेत. नंतर हे बघा पूर्ण जेवण बनवण्याची भांडी पण दिलेली आहेत. आणि तर बघा आपण एक अंड फेटण्याची जी मशीन असते ती पण त्यांनी दिली आहे. हा ओव्हन आहे खाली. स्पून तर बघा किती दिलेले आहेत. स्पून, चाकू आणि संपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत. हॉटेलमध्ये चाकू वगैरे बघायला नाहीत भेटत, थंडी आणि किती डेंजर वाले चाकू दिले भरपूर आहेत आणखी. सो कटिंग बोर्ड अँड ऑल आहे इथे. डस्टबिन आणि यांनी सेफ्टीसाठी फायर एक्सटिंग्विशर पण दिलेला आहे. सगळ्या सेफ्टीच्या गोष्टी पण त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि वरती किचनवर तुम्ही बघू शकता हे थोडंफार डेकोरेशन पार्ट यूज केलेला आहे. किचन टॉवेल्स दिलेले आहेत. हा किचन रुमाल आहे. डिश वॉशर पण आहे. आणि हे डिश वॉशर मध्ये लागणारे बार पण त्यांनी दिलेले आहे. सो छान असं मस्त असं किचन दिलेलं आहे आम्हाला. सो आता मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट दाखवते. सो चला. सो हा आहे डायनिंग एरिया. फुल ट्रॅडिशनल आणि खूप छान असं व्ह्यू, असं छान असं लुक आहे. वुडन मध्ये बनवलेलं आहे हे. किती छान असं डेकोर करून ठेवलंय. सिंपल एकदम ठेवलं आहे पण खूप सुंदर वाटत आहे. रिअल मध्ये बघताना एकदम छान वाटतंय. या साईडला एक सुंदर असं पेंटिंग आहे. सो चला आता आपण हॉल बघूया. सो हा असा आहे हॉल. छान प्रशस्त सुटसुटीत असा दिला आहे. आणि बीचच्या इकडे पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. सो बीचचा पूर्ण फील आहे. सो छान मस्त यांनी असं बनवलेलं आहे. सो या साईडला टीव्हीचा सेटअप आहे. आणि ह्या लोकांनी बघा इथे एक बुक दिलेला आहे. ज्या इथे गोष्टी आहेत मार्टल बीच वर या एरियामध्ये बघण्यासाठी. सो त्या सगळ्या गोष्टींचं इथं इन्फॉर्मेशन भेटेल म्हणून त्यांनी हे बुक दिलेलं आहे. पण एवढंच न थांबतं मध्ये बघाल तर यांनी भरपूर असे बुक्स दिलेले आहेत. सीडी दिलेली आहे. सो तो DVD प्लेअर जो दिला होता त्यामध्ये मल्टिपल बुक्स आहेत.
कोणाला रीड करायचं असेल तर ते करू शकतात. आणि त्यांनी जो DVD प्लेअर दिला आहे, सो इथे DVDs पण दिलेले आहेत, सो आपण टाइमपासला बघू शकतो. आणि खाली ड्रॉवरमध्ये मी माझं सामान ठेवलेलं आहे. या साईडला पण यांनी अशी बुक्स वगैरे दिलेले आहेत. एक क्यूट अशी छान अशी डायरी पण दिलेली आहे. असे मोठे मोठे बुक्स आहेत, त्याच्यामध्ये 5-6 बुक्स आहेत. आय डोंट नो आता कशाचे आहेत, मी बघेन वेळ भेटल्यानंतर. सो असा आहे हॉल. आता मी तुम्हाला दाखवते आमच्या रूमचा टेरेस. सो चला. रात्र झाली आहे, माहित नाही लुक कशासाठी, पण मी उद्या सकाळी सगळा व्हिडिओ घेईन, तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सो बाहेर खूप थंडी आहे आणि खूप मोठा असं टेरेस आहे. सो इकडे डायनिंग टेबल अँड चेअर्स दिलेले आहेत. सो दिवसा खूप छान फील असणार आहे. इथे बसण्यासाठी चेअर, हँगिंग चेअर्स पण दिलेले आहेत आणि इथे बीच चेअर्स पण दिलेले आहेत. सो इकडे मस्त पण फील घेऊ शकतो बीचचा. आणि या साईडला जी गॅलरी आहे ती 2nd बेडरूमची आहे. सो ती पण कनेक्टेड आहे. जेव्हा मी 2nd बेडरूममध्ये जाईल त्यावेळी तुम्हाला हे दाखवेल. आणि या साईडला व्ह्यू बघा पूर्ण हॉटेलचा. मल्टिपल पूल्स आहेत. लोक, एवढी थंडी आहे आता, भरपूर थंडी आहे, तरी पण लोक पूलमध्ये छान मजा करत आहेत, कारण ते हॉट स्विमिंग पूल्स आहेत. सो हा बघा, हा जो पूल आहे तो हॉट पाण्याचा आहे, म्हणजे हॉट स्विमिंग पूल आहे. आत्ता लिटरली 2 डिग्री टेम्परेचर आहे. स्टील लोक त्या थंड पाण्यामध्ये, म्हणजे आता ते गरम पाणी आहे त्याच्यामध्ये मस्त फील घेत आहे. त्या साईडला बघा मोठे मोठे पूल आहेत. मल्टिपल त्यांनी पूल्स बनवलेले आहेत आणि ते छोटे छोटे गोल गोल दिसत आहेत. ते जकुजी आहे, ते हॉट जकुजी आहे. त्याच्यामुळे रात्रीच्या टायमिंगला पण लोक मस्त एन्जॉय करत आहेत. आम्ही आता 17th फ्लोअरवर आहोत आणि व्ह्यू आता रात्रीचा बघण्यासारखा नाही आहे, पण दिवसा फार सुंदर, फार छान असा व्ह्यू आहे. आणि हा पूर्ण समुद्र आहे जो अमेरिकेचा एंड होतो इकडे ह्या साईडून. सो पूर्ण इथून पुढे सगळा समुद्र आहे. खूप मोठा बीच आहे हा. सो फार थंडी आहे. सो आपण आतमध्ये जाऊया आणि पुढच्या मी तुम्हाला गोष्टी दाखवते. सो चला आता मी नेक्स्ट बेडरूम तुम्हाला दाखवते कसं आहे. सो या हॉटेलचे मला पेंटिंग्स फार छान वाटले, कारण खूप सेटल आहेत. आणि या साईडला आहे आमचं 2nd बेडरूम. म्हणजे आम्ही दोघंच राहणार आहोत. स्टील आम्ही 2 बेडरूमचा रूम घेतलेला आहे. हा पण बेडरूम बघा किती छान असं ट्रॅडिशनल लुक दिलेला आहे. आणि इथून पण आपल्याला बाल्कनी मध्ये जायला त्यांनी डोअर दिलेला आहे. सो अगेन दोन्ही रूमच्या बाल्कनीज कनेक्टेड आहेत, हॉल अँड बेडरूम. सो आता मी जास्त वेळ थांबत नाही, कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे. सो इथे त्यांनी रूम दिलेली आहे, तिजोरी आहे, लॉकर. इकडे अजून एक त्यांनी आयर्न दिलेली आहे, आयर्न पॅड. सगळ्या गोष्टी डबल डबल दिलेल्या आहेत. आणि हा काही लागणाऱ्या बेसिक गोष्टी आहेत त्या आहेत. इथे मी पाहिलंच नाही काय आहे एक्झॅक्टली. ओके, इथे असं स्टोरेज दिलेलं आहे, ते आपल्याला सामान ठेवायचं असेल तर. आणि या रूमचं वॉशरूम इकडे आहे. सो चला. सो हे असं आहे वॉशरूम. आणि या साईडला आहे शॉवर रूम. आणि इथे आहे बाथटब. आणि याच्यामध्ये जकुजी आहे. सो मस्त आपण इकडे मसाज करू शकतो. सो अजून एक पार्ट राहिला तुम्हाला दाखवायचा. सो हा किचन आहे आणि किचनच्या समोरच
इथे बघा, इथे पण आणि स्टोरेज दिलेलं आहे आणि याच्यामध्ये किती क्यूट गोष्टी दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर इकडे आहे वॉशरूम अगेन. सो इथे पण शॉवर रूम दिलेला आहे. त्यानंतर इकडे आहे बेसिन. आणि आता मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. सो इथून हा आपण एंट्रन्स केला, हा वॉशरूम आहे. त्यानंतर इथून यांनी एक डोअर दिलेला आहे आणि आपण येतो परत या फर्स्ट बेडरूम मध्ये. सो असा आमचा हा असा छान आता पुढच्या काही दिवसांचा स्टे आहे, जोपर्यंत आम्ही इकडे राहणार आहोत. ऑलमोस्ट 6 दिवसांची आमची ट्रिप आहे. सो 6 दिवस आम्ही ते मस्त एन्जॉय करणार आहोत. ज्या मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हॉटेलच्या बाकीच्याही गोष्टी शेअर करणार आहे. 1,500 स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे. फ्लॅट इन द सेन्स की रूम आहे हॉटेलचा, तो फ्लॅट सारखा त्यांनी बनवलेला आहे. सो आता 6 दिवस आम्ही इकडे आहोत. थोडं कॉस्टली आहे, पण मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता, मला ह्या गोष्टी सगळ्या फील करायच्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही न्यू इयरला आलेलो आहोत आणि मे बी अदर डेजला थोडेफार चार्जेस कमी असतील, पण आता न्यू इयर आहे, फुल सीझन आहे, त्याच्यामुळे प्राइजेस पण खूप जास्त आहेत. आणि इथे फक्त असंच नाही तर मल्टिपल व्हरायटीचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. इवन इथे सेपरेट विलाज हवे असतील तर ते आहे, सेपरेट अपार्टमेंट्स आहेत. या हॉटेलमध्ये एक मस्त ऑप्शन आहे पेंटा हाऊस. सो तो तर फार लक्झरी आहे आणि त्याचे चार्जेस तर $2,000 आहे पर डेचा. सो तो फार कॉस्टली होता आणि तो त्याच्यामध्ये 7 बेडरूम्स आहे. सो 7 बेडरूम्स नॉट वर्क फॉर 2 पीपल. सो वी डिसाइडेड टू बुक दिस टाइप ऑफ रूम. सो हा पण एक वेगळा आमच्यासाठी फील आहे. सो आय होप की तुम्हाला हा रूम आवडला असेल. सो हे बाहेरून हॉटेल कसं दिसतं, बाहेर याच्यामध्ये बघण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत ते मी या व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही, कारण हाच व्हिडिओ फार मोठा झाला आहे. सो बाकीच्या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.